अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा 1 वर्षापासून फरार असलेला आरोपी उत्तर प्रदेश येथून पोलिसांच्या जाळ्यात. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष अकोला यांची संयुक्त कारवाई. अकोला जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब, शहर उपविभाग पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम 363 भादवी 137(2) भारतीय न्याय संहिताचा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आज पोवेतो एकूण 128 गुन्हे उघडकीस आणले आहे. पोलीस स्टेशन पातूर, जिल्हा अकोला येथे अपराध क्रमांक 540/2024 कलम 137(2), 333, 127(2), 115 भारतीय न्याय संहिताचा दाखल गुन्हा असून सदर गुन्ह्याची केस डायरी केस पेपर पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक कक्ष अकोला येथे दिनांक 17 मार्च 2025 रोजी प्राप्त झाला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पीडित व आरोपी यांचे शोधकामी गुजरात, पुणे, तुळजापूर, नाशिक येथे पोलीस स्टाफसह जाऊन शोध घेतला असता मिळून आले नाही. त्यानंतर पीडित मुलांचे आईवडील माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटले. त्यानंतर माननीय पोलीस अंमलदार साहेब यांच्या आदेशाने सदर गुन्ह्यामध्ये समांतर तपास करण्याबाबत पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांना सांगितल्याचे त्यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक बोडके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांनी अतिशय परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषण करून आरोपी हा वृंदावन उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने अनैतिक मानवी वाहतूक कक्ष अकोला यांना दिली. अनैतिक मानवी वाहतूक कक्ष येथील पोलीस स्टाफ तसेच पोलीस उपनिरीक्षक मेश्राम पोलीस स्टेशन पातूर येथे वृंदावन मथुरा उत्तर प्रदेश रवाना केले. पोलीस स्टेशन जेत मथुरा येथे जाऊन तेथील पोलीस निरीक्षक साहेबांना भेटून पोलीस मदत मिळण्याबाबत पत्र दिले. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वृंदावन मथुरा परिसरात जाऊन पीडित व आरोपी यांचा शोध घेत असताना आरोपी हा रोडच्या कडेला हातगाडीजवळ उभा दिसला. त्यावरून गुन्ह्यातील आरोपी असल्याबाबत खात्री करून आम्ही स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांच्या जवळ जाऊन त्याला नावगाव विचारून पीडित मुलीबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले पीडित मुलगी रूमवर आहे. त्यावरून सदर मुलीला रूमवर जाऊन ताब्यात घेतले. त्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन जेत मथुरा येथे जाऊन पोलीस स्टेशन डायरीला रीतसर नोंद करून अकोलाकरिता रवाना झाले. त्यानंतर त्यांना अनैतिक मानवी वाहतूक कक्ष अकोला येथे परत आणून पुढील तपासकामी तपास डायरी पीडित मुलगी व आरोपी यांना देऊन पोलीस स्टेशन पातूर अकोला येथील पोलीस स्टाफ यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.